माझ्याकडे जगातील वाचनाची सर्व सामग्री आहे, परंतु माझ्या मुलांना ते वाचणं आवडत नाही. मी काही चुकीचं करत आहे का? केवळ एक चांगला पुस्तक संग्रह असणं पुरेसं नसतं. मुलांना वाचण्याचा एका सुखद अनुभवाशी परिचित करणं हे देखील आवश्यक असतं. जसं की मोठ्याने वाचन, समूह वाचन, जोडीने वाचन करणे, स्वतंत्र वाचन. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा शिक्षक यांच्याकडून वाचायला मिळणं हे अद्भुत वाटायचं, बरोबर ना? का? कारण कथा तेव्हा जिवंत होतात जेव्हा त्यांना हावाभावासोबत ऐकवलं जातं. इथेच मोठ्याने वाचन उपक्रम करण्याची प्रेरणा मिळते. खरं तर मोठ्याने वाचन म्हणजेच पुस्तक पुढाकार घेऊन मोठ्याने गोष्टी वाचतात आणि मुलं त्यात सहभागी होतात. या गतिविधी मागे कित्येक उद्देश आहेत, पण आपल्याला काही सुरुवातीच्या पायऱ्यांचं पालन करावं लागेल. मोठ्याने वाचन उपक्रम सुरू करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एका अशा पुस्तकाची निवड केली पाहिजे जे आकर्षक असेल आणि संवाद निर्माण करू शकेल. चला तर पाहूया मोठ्याने वाचन उपक्रम कसा घेतला जातो. सर्वात आधी वाचनापूर्वीचा पायऱ्या येतात. गुड मॉर्निंग मुलांनो, तुम्हाला पुन्हा भेटून मला खूप आनंद झाला. चला तर मग आज आपण मोठ्याने वाचन घेऊया. नेहमीप्रमाणे पुस्तकाशी निगडीत चित्र पाहूया. मला सांगा, तुम्हाला या चित्रात काय काय दिसत आहे? एक घर, एक खोली. खूप छान मुलांनो, उत्तर देत राहा. आणि हे चित्र पाहून कथेत काय झालं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं? आपण गोष्टीचं नाव बघूया का? त्यावरून आपल्याला अनुमान लावता येईल. ही मोठ्याने वाचनाची पहिली पायरी होती. आज मी कुठे झोपू? मी शायना आणि मैना सोबत झोपणार नाही. त्या रात्रभर आपसात कुस्ती खेळत असतात. आजोबांजवळही नाही झोपणार. ते खूप मोठ्याने घोरतात. काय माहिती आज मी कुठे झोपणार? तर मुलांनो, मला सांगा की तुम्ही एखाद्या खेळण्याला नाव दिलं आहे का? अशा प्रकारे मोठ्याने वाचन हा उपक्रम घेतला जातो. याच्या मुख्य पायऱ्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला कथेबाबत काही प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? हो हो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची आवडती खेळणी तुमच्या बाबतीत काय विचार करत असेल? तर अशा प्रकारे आपण मोठ्याने वाचन सत्र समाप्त करत आहोत आणि आता मी तुम्हाला समूह वाचन उपक्रमाबाबत सांगते. इथे चांगली गोष्ट ही आहे की याची प्रक्रिया सुद्धा मोठ्याने वाचन उपक्रमानुसारच आहे. फरक फक्त एवढाच आहे, इथे शिक्षक आणि मुलं एकत्र पाठ वाचतात. शिक्षकांनी मुलांच्या जास्त जवळ बसलं पाहिजे, जेणेकरून मुलं चित्र आणि कथेला स्पष्टपणे पाहू शकतील. समूह वाचनाचेही अनेक लाभ आहेत. समूह वाचनाअंतर्गत पायऱ्या आपल्याशा करणं अवघड नाही आणि एखाद्या अशा व्यक्तीसाठी खूप सोपं आहे जो आधीपासूनच मोठ्याने वाचन उपक्रमामध्ये सामील झाला होता. या 2 वाचन उपक्रमामध्ये मला सोबत ठेवण्यासाठी खूप खूप आभार. मी आता जाऊन या गोष्टी माझ्या वर्गात लागू करेन.